नमस्कार. हस्तिनापूर म्हणजेच दिल्ली. आताच्या दिल्लीचा जो परिसर आहे ना, तोच हस्तिनापूरचा परिसर. आजही दिल्लीत सत्तेच्या सारीपाटावर वेगवेगळे डाव खेळले जातात. आजही दिल्लीमध्ये एकमेकांचं शिरकाण करण्याचा प्रयत्न होत असतो. तसं हस्तिनापूरमध्ये सुद्धा हे प्रकार घडत होते. आताच्या उत्तर प्रदेश मधल्या मीरत जिल्ह्यातील, जे आताचं उत्तर प्रदेश, दिल्ली वेगळे राज्य आहे, मीरत जिल्ह्यातील बरनावा नावाचं एक गाव आहे. ज्या बरनावाला पूर्वी वारणावत या नावाने ओळखलं जायचं, जे आताच्या उत्तर प्रदेशातल्या मीरत जिल्ह्यामध्ये. या वारणावताची कहाणी ही दिल्लीच्या राजकारणाशी अगदीच आताची जी कहाणी आहे ना, तशीच ती त्यावेळेसची कहाणी आहे. कसंही करून भीमाला संपविण्याचा प्रयत्न झाला खरा, पण भीम त्या विषप्रयोगातूनही जिवंत होऊन बाहेर आला. म्हणजे अगदी मेला असा समजला होता म्हणून जिवंत होऊन बाहेर आला असं म्हणाल. या भीमावरच्या विषप्रयोगानंतर कुरुवंशातल्या अंतर्गत कुटुंब कलहाला अगदीच जोरदार सुरुवात झालेली होती. म्हणजे पांडवांच्या आणि कौरवांच्या मध्ये एक क्षणही जमत नव्हतं. आता हे मिटवायचं कसं, संपवायचं कसं, असा प्रश्न कुरुकुळातल्या सगळ्यात ज्येष्ठांना पडलेला होता. म्हणजे अर्थात हे वाद संपावेत, पांडव निघून जावेत असं धृतराष्ट्राला वाटू लागलं होतं. जेव्हा सम्राटच पुत्रप्रेमानंही आंधळा होतो आणि आपल्या पुत्राच्या बाजूने विचार करू लागतो, तेव्हा आश्रितांची काय अवस्था होईल हे वेगळं सांगायला नको. चिंता वाटत होती ती भीष्मांना, चिंता वाटत होती ती विदुरांना, कुलगुरू कृपाचार्यांना आणि द्रोणांना. कारण पांडवांच्या बाबत असं काही व्हायला नको की ज्यातून काही अनिष्ट घडेल. मग आता पुढे जेव्हा या कुटुंबाचा विस्तार होत जाईल, पुढे 100 कौरवांच्या सुना येतील, पांडवांच्या सुना येतील, तेव्हा कुटुंब कबिला अजूनच वाढणार आहे. अशा वेळी या वादाला कमी होण्याच्या ऐवजी अजून वाढ होण्याचं प्रमाण असणारच आहे. त्यामुळे जे काही प्रमाण वाढणार आहे वादांचं, जे काही त्रास होणार आहे, त्या सगळ्या त्रासाला सहन करणं हे कुरुकुळातल्या माणसांना शक्य नव्हतं. तसं व्यासांच्या सूचनेवरून सत्यवती आपल्या 2 सुनांना घेऊन तर केव्हाच निघून गेली होती. ज्यांना जाता येणार नव्हतं त्यापैकी होते पितामह भीष्म, महर्षी विदुर, कुलगुरू कृपाचार्य आणि द्रोणाचार्य. यांना तर जाता येणार नव्हतं ना. हे वादही बघता येणं सोपं नव्हतं. म्हणून काहीतरी एक वेगळा मार्ग निवडणं आवश्यक होतं. आणि तो मार्ग म्हणजे पांडवांची सोय अन्यत्र करणे. पांडवांची सोय अन्यत्र करणं सोपं होतं, कारण कौरवांना बाहेर पाठवा म्हणणं शक्य नव्हतं, कारण त्यांचा बापच राजानं, राजाची लेकरं बाहेर पाठवायची कशी. मग आश्रिताची पोरं बाहेर पाठवता येणं शक्य आहे. म्हणून वारणावतामध्ये, म्हणजे तुम्हाला आता सांगितलं उत्तर प्रदेशातल्या जिल्ह्यातलं बरनावा नावाचं गाव, मीरत जिल्ह्यातलं बरनावा नावाचं गाव, तेव्हाचं वारणावत. या वारणावतामध्ये पांडवांच्यासाठी वेगळं घर करावं आणि पाठवून द्यावं असं ठरलं. मग ती घर बांधण्याची जबाबदारी सहर्ष, अगदी अलिशान महल बांधला पाहिजे असं धृतराष्ट्राला वाटू लागलं. आता धृतराष्ट्राची पांडवांच्या विषयीची ही आलेली सद्भावना खरं तर आश्चर्यकारक होते. पण आता हे निघून जात आहेत म्हणून धृतराष्ट्र करत असेल असं अनेकांना वाटत होतं. म्हणून धृतराष्ट्रानं निर्णय घेतला की वारणावतामध्ये यांच्यासाठी घर बांधून द्यायचं. आणि मग त्याची तयारी सुरू झाली. वारणावतात पांडवांच्यासाठी वेगळं घर, कुंती आणि पांडव तिकडे राहतील अशी व्यवस्था सुरू झाली. जेव्हा या घराचं बांधकाम सुरू झालं तेव्हा विदुराच्या मनामध्ये मात्र शंका निर्माण येऊ लागल्या की एवढ्या सहजासहजी आपला भाऊ पांडवांच्यासाठी सर्व सुविधांनी युक्त घर बांधणे, नगर बसविणे, या सगळ्या गोष्टी करतोय. याचं विदुराच्या मनामध्ये आश्चर्य वाटत होतं. विदुर खरं तर विदुर नीतीसाठी प्रसिद्ध होता. म्हणजे त्याला ते जाणवत होतं की काय होणार आहे. म्हणून विदुराने आपल्या गुप्तहेरांना जाग केलं आणि सांगितलं की काहीतरी गडबड वाटतेय, तुम्ही जरा लक्ष ठेवून राहा. विदुराच्या गुप्तहेरांनी आपलं काम करायला सुरुवात केली.
महालाचं बांधकाम अत्यंत वेगवान पद्धतीनं चालू होतं आणि हे बांधकाम चालू असतानाच विदुराच्या गुप्तहेरांनी विदुराच्या पर्यंत खबर पोहोचवली आणि खबर चिंताजनक होती. त्याने सांगितलं की घराचं बांधकाम हे करताना सोपं नाही आहे. ते मेण, लाख, रुई, कापूस या सगळ्या गोष्टी त्या महालाच्या बांधकामामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात आहेत. खरं तर एक तकलादू घर बांधल्या जात आहे, दाखवलं जात आहे की खूप मजबूत महाल बांधला जातोय. काहीतरी गडबड आहे. आता लाख, मेण, कापूस या सगळ्यांचा वापर जेव्हा होतो आहे तेव्हा विदुराच्या एक गोष्ट लक्षात येत होती की काहीतरी अनिष्ट होण्याची शक्यता आहे. विदुरही तेवढा चाणाक्ष. विदुरानं काही गोष्टी गुप्तपणे करायचं ठरवलं आणि त्या गुप्तपणे करायच्या गोष्टी काय होत्या? गुप्तपणे करायच्या गोष्टी होत्या ते म्हणजे त्या महालातून एका जंगलात निघणारं भुयार खोदणे. आता ते जंगलाकडून खोदणं आवश्यक होतं, कारण महालाकडून खोदायला सुरुवात करावी तर बांधकाम करणाऱ्यांना कळणार की भुयार खोदलं जात आहे. म्हणून जंगलात खूप दूरपर्यंत एक भुयार खोदायला सुरुवात केली आणि जे बरोबर त्याचं तोंड महालामध्ये निघेल याची व्यवस्था केली. आता विदुर हे सगळं करत होता त्याची भनकही हस्तिनापूरमधल्या कोणालाच नव्हती. जंगलातून भुयार खोदण्याचं काम सुरू झालं. जितक्या वेगानं महालाचं काम चालू होतं तितक्याच वेगानं विदुराचं भुयार खोदण्याचं कामही चालू होतं आणि जंगलात निघणारं भुयार महालात पांडवांच्या प्रवेशाच्या आधी खोदून झालं. महालाचं बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याचं तोंड देखील एका विशिष्ट खोलीमध्ये काढण्यात आलं, फोडण्यात आलं आणि विदुराने जेव्हा पांडवांना घेऊन त्या महालात प्रवेश केला तेव्हा सांगितलं गेलं की आता तुम्हाला प्रवेश केल्याबरोबर रात्री काय करायचं. नीती फार स्पष्ट होती. 5 मानवी पुतळे तयार करण्यात आले आणि ते 6, एक स्त्रीचा आणि 5 पुरुषांचे, ते पांडवांच्या बरोबरीचे असतील याची व्यवस्था केली गेली. काही मानवी हाडाचे सांगळे देखील आणण्यात आले आणि ते तिथे ठेवण्यात आले. आणि ज्या क्षणी पांडवांनी दिवसा प्रवेश केला महालात त्या क्षणाला त्या महालातून पांडवांना बाहेर काढण्यासाठी ते भुयार उघडण्यात आलं आणि त्या भुयारातून पांडवांना कुंतीला अगदी सुरक्षितपणे जंगलाच्या रस्त्याने रात्रीच्या वेळी बाहेर काढले गेले आणि त्याच वेळेला ते सांगाडे झोपल्यासारखे ठेवण्यात आले आणि बरोबर ठरल्याप्रमाणे धृतराष्ट्रानं त्या महालाला आग लावण्याचा निर्णय घेतला. लाख, मेण, कापूस यापासून बनलेला महाल असल्यानं क्षणार्धात पेट घेतला आणि हा म्हणता हा महाल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. महाल जळून गेल्यानंतर त्यातले सांगाडे सापडले, जळालेले सांगाडे सापडले आणि त्या सांगाड्यात पांडवांचा मृत्यू झाला असं हस्तिनापूर मधल्या सगळ्यांना वाटू लागलं. आणि इकडे पांडव आणि कुंती मात्र या भुयारातून सहजपणे जंगलात निघून गेले होते. आता खरी परीक्षा होती ती कुंती आणि पांडवांची, कारण जंगलात अजिबात फिरताना एका ठिकाणी थांबायचं नव्हतं. कौरवांच्या सैन्याला सापडेल असं काहीच होऊ द्यायचं नव्हतं. आपण जिवंत असल्याची एक खबरही पोहोचू दिली जायची नव्हती. आपल्या विदुराचं सगळं प्लॅनिंगच खूप छान होतं, नियोजन खूप सुंदर होतं. कुठेही न थांबता हे निघत होते, जागा बदलत होते, जंगलातून जात होते. इकडे विदुराचं नियोजन कोणालाही समजलं नव्हतं. मी तुम्हाला आधीच्या एका भागात सांगितलंय, कुंतीचे सगळे संबंध कामाला आले. विदुराचा संबंधही इथे कामाला आलेला आहे. विदुर यमधर्म आणि कुंतीचा पहिला पुत्र युधिष्ठिर यमाचा, त्यामुळे विदुराला त्याच्याविषयी सहानुभूती असणं स्वाभाविक होतं. या सहानुभूतीचा फायदा घेतलाय आणि पांडव तिकडे गेले. आता मात्र धृतराष्ट्राच्या विषयीची असलेली सगळी सहानुभूती या एका कृतीनं गमावली जाते आहे आणि पांडव मात्र तिकडे सुरक्षित पोहोचतात. नुसते सुरक्षित झाले तरीही
पांडवांच्या नशिबात अजून काही भयंकर गोष्टी घडणार आहेत, आणखी काही संकटांचा सामना करावा लागणार आहे आणि याच संकटात पांडवांचं बळ अजून खुलून येणार आहे. ती सगळ्या कथा आपल्याला पुढे बघायच्या आहेत. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.